राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे। या संपाचा फटका सर्वसामान्यांना बसतोय। त्याचप्रमाणे आता राज्य सरकारच्या आनंदाच्या शिधाला सुद्धा याचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे। दिवाळीप्रमाणे सर्वसामान्य नागरिकांचा गुढीपाडवा सुद्धा गोड व्हावा यासाठी सरकारने आनंदाचा शिधा वाटण्याचा निर्णय घेतला। 100 रुपयात 5 जिन्नस देण्याची सरकारची ही योजना होती। आता गुढीपाडव्याला अवघे काही दिवस उरलेत। यावेळी आनंदाचा शिधा वाटप सुरू व्हायला हवं होतं, मात्र राज्य सरकार कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका सरकारच्या आनंदाच्या शिधाला बसण्याची शक्यता आहे। गुढीपाडवा तोंडावर असला तरी अद्याप जिल्ह्यातील कुठल्याच रेशन दुकानावर शिधा पोहोचलेला नाहीये। कोणत्याच रेशन दुकानाकडून चलन देखील भरून घेतलं गेलं नसल्यानं आनंदाचा शिधा वाटप प्रक्रियेला विलंब होण्याची शक्यता वर्तवली जाते। राशनच्या दुकानामध्ये तो आनंदाचा जो शिधा आहे तो यावा, जो आनंदाचा शिधा आहे तो घरापर्यंत कशा पद्धतीने पोच होईल यासाठी आम्ही कार्यवाही करू। एकूणच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे गुढीपाडव्यापर्यंत आनंदाच्या शिध्यापासून सर्वसामान्यांना मुकावं लागणार आहे। हिंदू नववर्षाच्या निमित्तानं आणि लग्नसराईच्या निमित्तानं सोनं घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी नक्की बघा, कारण सोन्याच्या दरामध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे। सोन्याचे दर जवळपास 60,000च्या घरात पोहोचले। हिंदू नववर्ष म्हणजे गुढीपाडवा तोंडावर आलाय। या निमित्तानं सोन्याचा एखादा दागिना किंवा नाणं खरेदी करणं शुभ मानलं जातं। मात्र सोन्याच्या दरात गेल्या आठवड्याभरात अचानक उसळी पाहायला मिळाल्यानं सोने खरेदीसाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत। सोन्याच्या दरात तब्बल 1,700 रुपयांची तर चांदीच्या दरात 2,100 रुपयांची वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय। गेल्या 8 दिवसात सोन्याच्या भावात जवळपास 3,000 तर चांदीच्या दरात जवळपास 4,000ची वाढ झाली आहे। सोन्याचे दर 59,500 रुपयांवर पोहोचलेत, तर 1 किलो चांदीचे दर हे 69,000वर पोहोचलेत। अमेरिकेतील 2 वित्तीय संस्थेच्या दिवाळखोरीमुळे सोन्यात गुंतवणूक वाढल्यानं सोन्या चांदीच्या भावात मोठी वाढ झाल्याचं मत या क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी व्यक्त केलंय। बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री मुंबईमध्ये दाखल झालेत। मीरा रोडमध्ये धीरेंद्र शास्त्री यांचा दिव्य दर्शन सोहळा आज कार्यक्रम होतोय आणि काँग्रेस अनिस संभाजी ब्रिगेडच्या विरोधामुळे धीरेंद्र शास्त्री यांचा दिव्य दरबार कार्यक्रम वादात सापडला। धीरेंद्र शास्त्री यांचा कार्यक्रम वादात सापडला असला तरी त्यांच्या भाविकांनी या कार्यक्रमासाठी तुफान गर्दी केली। बागेश्वर धाम सरकार उर्फ धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी झाली असून भाविक आत प्रवेश करताना धडपडताना दिसले। यात काही भाविक जखमी सुद्धा झाले। तसंच मागच्या बाजूला असलेले भाविक पुढे पास घेऊन सोय असलेल्या जागेत प्रवेश करून बसले। राज्याच्या कानाकोपऱ्यातून या कार्यक्रमासाठी भाविक मीरा रोडमध्ये दाखल झाले। बाबा न बघता किंवा कोणाशीही ते आधी न भेटलेले असताना ते डायरेक्टली त्याच्या ज्या समस्या असतात ते सांगतात। दुसरीकडे धीरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक्रमाला उच्च न्यायालयानं परवानगी दिली आहे। कोर्टानं नितीन सातपुते यांची याचिका फेटाळत जोरदार ताशेरे ओढले। धीरेंद्र शास्त्री यांच्या संपूर्ण कार्यक्रमाचा व्हिडिओ रेकॉर्डिंग होणार आहे, त्यामुळे आता धीरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक्रमाकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। टोल वाचवण्यासाठी टेम्पो चालकासह स्वतःचं